नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे जिजाऊ ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय पाथरी रोड परभणीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अंतर्गत येणारा 9वा जो पाठ आहे, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया, या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि सुरुवात केल्यावर या पाठामध्ये आपण नाणे बाजाराची संरचना संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र अशा 2 गटामध्ये केली जाते. संघटित क्षेत्रामध्ये 5 गट नाणे बाजाराचे त्या ठिकाणी आपण बघितलेले आहे. त्यामध्ये मध्यवर्ती बँका आहेत, व्यापारी बँका आहेत, त्यानंतर सहकारी बँका आहेत आणि इतर 2 घटक आहेत. असे 5 घटक संघटित क्षेत्रामध्ये आहेत. तर या संघटित क्षेत्रामध्ये आपण कालपर्यंत मध्यवर्ती बँक म्हणजे प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती बँक असते. भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक आहे आणि या 1 एप्रिल 1935 रोजी आरबीआयची स्थापना झाली. आरबीआय वेगवेगळी कामं करते, त्याचे आपण आढावा घेतला. त्यानंतर आपण संघटित क्षेत्रामध्ये दुसरा जो घटक आहे तो म्हणजे व्यापारी बँक. तर सर्वसाधारणपणे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे काम करणारी एखादी संस्था म्हणजे व्यापारी बँक होय, अशा प्रकारची व्याख्या आपण व्यापारी बँकेची पाहिली होती. आणि सर्वसामान्य, सर्वसाधारण, उच्च श्रीमंत सर्व लोकांकडून या व्यापारी बँकेमध्ये खाती उघडले जातात आणि या खात्यांमध्ये रोख स्वरूपामध्ये ठेवी स्वीकारल्या जातात. आणि ठेवी स्वीकारल्याच्या नंतर गरजवंतांना कर्ज सुद्धा उपलब्ध व्यापारी बँकेकडून करून दिलं जातं. आणि म्हणून व्यापारी बँका सुद्धा सरकारी बँका, खाजगी बँका अशा अनेक गटामध्ये त्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलं जातं. अशा प्रकारच्या व्याख्या अर्थ आपण व्यापारी बँकेचा पाहिला. आज आपण पुढचा मुद्दा व्यापारी बँकेच्या संदर्भातला या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे व्यापारी बँकांची कार्य. बघा, आता व्यापारी बँका म्हणजे अशा बँका की ज्या लोकांकडून ठेवी स्वीकारतात आणि गरजवंतांना कर्ज देतात. अशा कर्ज देणे घेण्याचे व्यवहार करणाऱ्या बँकांना व्यापारी बँका म्हणतात. मग ह्या ज्या काही व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँकांची नेमकी कार्य कोणकोणती असतात, त्या कार्यांचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर बघा, एकूण 4 कार्य या ठिकाणी व्यापारी बँकांचे आपण अभ्यासणार आहोत. तर त्यापैकी पहिलं जे कार्य आहे व्यापारी बँकांचं अतिशय महत्त्वाचं, ते म्हणजे ठेवी स्वीकारणे. आता ठेवी म्हणजे काय, तर बघा, ठेवी म्हणजे व्यापारी बँकांमध्ये लोक म्हणजे सर्वसाधारण असतील किंवा मध्यमवर्गीय असतील किंवा श्रीमंत असतील, सर्व प्रकारचे लोक जे व्यापारी बँकेमध्ये खातं उघडतात आणि खातं उघडल्याच्या नंतर आपल्या खात्यामध्ये रोख स्वरूपामध्ये जो काही पैसा ठेवतात, त्या पैशाला लोकांनी व्यापारी बँकेच्या आपल्या खात्यामध्ये रोख स्वरूपामध्ये ठेवलेल्या पैशाला व्यापारी बँकेच्या परिभाषेमध्ये काय म्हणतात, ठेवी असे म्हणतात. लोकांनी ठेवलेल्या ह्या ठेवी कर्ज देण्यासाठी व्यापारी बँका त्या ठिकाणी वापरतात. आणि म्हणून लोकांनी अशा ठेवी ठेवल्याच्या नंतर त्या स्वीकारणं, लोकांनी आपल्या खात्यामध्ये ठेवलेल्या ठेवी स्वीकारणं हे व्यापारी बँकेचं सर्वात महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून ठेवी स्वीकारत असताना व्यापारी बँका त्या ठेवींचं काही गटामध्ये वर्गीकरण त्या ठिकाणी करतात. प्रामुख्याने ठेवींचं वर्गीकरण 2 गटामध्ये केलं जातं. एक म्हणजे मागणी ठेवी आणि दुसऱ्या म्हणजे मुदत ठेवी. बघा, 2 प्रकार आहेत ठेवीचे, एक म्हणजे मागणी ठेवी आणि दुसऱ्या म्हणजे मुदत ठेवी. बघा, आता मागणी ठेवीचे परत 2 गट आहेत, एक म्हणजे चालू ठेवी आणि दुसरं म्हणजे बचत ठेवी. बघा, बँकेमध्ये तुम्ही गेल्या तुम्हाला काही पाट्या दिसतात. अकाउंट ओपन करायचं म्हणलं, खातं खोलायचं म्हणलं बँकेमध्ये, की आपल्याला काही प्रश्न विचारले जातात की कोणत्या स्वरूपाचं अकाउंट तुम्ही ओपन करणार, चालू खातं उघडणार की बचत खातं उघडणार की आवर्ती ठेव खातं उघडणार की मुदत ठेव खातं उघडणार, असे सर्वसाधारण 4 प्रकार खात्यांचे असतात. तर मग ह्याच खात्यानुसारच त्या ठेवींचं प्रकार या ठिकाणी काढलेत. बघा, तर मागणी ठेवी, मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी असे म्हणतात. म्हणजे ग्राहकांनी किंवा खातेदारांनी मागणी केली की खातेदारांना ज्या खात्यातून ज्या ठेवींमधून पैसा परत
केला जातो ग्राहकांच्या इच्छेनुसार किंवा खातेदारांच्या इच्छेनुसार. जेव्हा खातेदारांनी मागणी केल्याबरोबर ज्या ठेवीतून ग्राहकांना किंवा खातेदारांना पैसा वापस मागवता येतो अशा ठेवींना मागणी ठेवी म्हणतात. आणि म्हणून मागणी ठेवीचे साधारणतः 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतात. त्याच्यातील पहिला प्रकार आहे चालू ठेवी आणि दुसरा प्रकार आहे बचत ठेवी. चालू ठेवीला करंट अकाउंट्स या नावानं सुद्धा संबोधलं जातं आणि बचत ठेवीला सेव्हिंग अकाउंट्स या नावानं संबोधलं. बघा आता हे काय आहे चालू ठेवी. तर चालू ठेव खाते हे सामान्यपणे व्यापारी, बघा चालू ठेव खाते कोण उघडतं? सर्वसाधारणपणे जे व्यापारी आहेत किंवा ज्या सार्वजनिक संस्था आहेत किंवा जे विश्वस्त मंडळ आहे, जे ट्रस्ट आहे एखाद्या मंदिराचं किंवा एखाद्या धार्मिक समूहाचं एखादं ट्रस्ट असेल किंवा एखादं व्यापारी मंडळ असेल किंवा एखादी सार्वजनिक संस्था असेल, अशा समूहांकडून चालू खाते त्या ठिकाणी उघडले जातात. चालू खात्याचं वैशिष्ट्य असं असतं की चालू खात्यामध्ये दिवसातून कितीही वेळा पैसा तुम्ही टाकू शकता आणि दिवसातून कितीही वेळा पैसा तुम्ही काढू शकता. चालू खात्यातून खातेधारकाला बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये जी काही कार्यालयीन वेळ आहे 10 ते 5 किंवा 10 ते 4, त्या कार्यालयीन वेळेमध्ये खातेदाराला किती वेळा पैसा टाकता येतो आणि किती वेळा पैसा काढता येतो. म्हणून चालू ठेवीमधून खातेदार पैसा कधी काढल व्यापारी बँकेला सांगता येत नसतं. जेव्हा पाहिजे तेव्हा तो काढू शकतो. म्हणून त्या पैशाचा जास्त वापर व्यापारी बँकेला करता येत नाही. म्हणून अशा चालू ठेवींवर व्यापारी बँका नाममात्र व्याज आकारतात. काही व्यापारी बँका चालू खातेधारकांना व्याज सुद्धा देत नाहीत. म्हणजे असलं तरी 0.5%, 0.3% व्याज असतं जे नसल्यात जमा असतं. म्हणून या खात्यावर सरासरी व्याज मिळत नाही. मिळालं तरी ते अतिशय कमी व्याज त्या ठिकाणी मिळतं. आणि या चालू खात्याचं वैशिष्ट्य असं आहे की या खात्यातून कधी खातेधारकांना शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत दिली जाते. म्हणजे खातेधारकांच्या समजा साई संस्थान ट्रस्टचं एक खातं आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, साई संस्थान ट्रस्ट खातं कुठं आहे? स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. आता या साई संस्थान ट्रस्टच्या खात्यावर फक्त 2 कोटी रुपये आहेत आणि साई संस्थान ट्रस्टला अचानक काय झालेले आहे, 2,10,00,000ची गरज पडली. खात्यावर तर 2 कोटी, गरज तर 2,10,00,000ची पडली. तर अशा वेळेस अतिरिक्त 10 लाख रुपये सुद्धा कधी व्यापारी बँका चालू खातेधारकांना त्या ठिकाणी देतात. म्हणून चालू ठेवी खातेधारकांना शिल्लकीपेक्षा म्हणजे खात्यावर शिल्लक असलेल्या रकमेपेक्षाही कधी जास्त रक्कम काढण्याची सवलत दिली जाते. खातेधारकांना जेव्हा शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत दिली जाते तेव्हा अशा सवलतीला व्यापारी बँकेच्या भाषेमध्ये काय म्हणतात? अधिकर्ष सवलत म्हणतात, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणतात. लक्षामध्ये. तर हे फक्त सवलत कोणाला मिळते? चालू खातेधारकांनाच ही सवलत त्या ठिकाणी मिळते. अशा प्रकारचे चालू खातं आहे. कोण उघडू शकतं, कशा प्रकारचं खातं आहे, किती व्याज मिळतं, ते सगळं आपण या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर मागणी ठेवीचं दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बचत ठेवी. बघा सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीला आपला पैसा सुरक्षित कुठेतरी राहावा असं वाटतं किंवा महिन्याला काहीतरी बचत आपण करावी असं ज्याला वाटतं, तर अशा लोकांनी बचत ठेव खातं त्या ठिकाणी त्यांच्याकडून उघडलं जातं. आणि हे बचत ठेव खाते साधारणतः महिन्याला पगार मिळणारे जे पगारदार लोक आहेत ते उघडतात. त्यानंतर छोटे मोठे व्यापारी उघडतात. सर्वसामान्य जनता सुद्धा बचत ठेव खातं त्या ठिकाणी उघडतात. आणि या बचत ठेव खात्यामधून काही अटींचं पालन करून रकमा त्या ठिकाणी काढता येतात. म्हणजे दिवसातून 1 वेळेस, 2 वेळेस किंवा दिवसातून केवळ 10,000 रुपये काढायचे किंवा दिवसातून केवळ 50,000 रुपये काढायचे, अशा काही अटी आहेत आणि त्या अटींचं पालन करून रकमा काढता येतात. या बचत ठेव खात्यावर साधारणतः 6 ते 7% दरानं जो काही व्याज आहे ते व्याज त्या ठिकाणी दिलं जातं. आणि बचत ठेव खातं साधारणतः कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी उघडू शकतो. तर अशा प्रकारचं हे बचत ठेव खातं आहे. पहिलं चालू ठेव खातं, दुसरं बचत ठेव खातं. त्यानंतर आता बघा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ठेवी स्वीकारण्याचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे निश्चित कालावधी ठेवी किंवा मुदत ठेवी. बघा पहिला प्रकार मागणी ठेवी. मागणी ठेवीचे 2 प्रकार, चालू ठेवी आणि बचत ठेवी. आता ठेवी स्वीकारण्याचा दुसरा प्रकार आहे निश्चित कालावधी ठेवी किंवा मुदत ठेवी. तर ज्या ठेवी
विशिष्ट कालावधीसाठी किंवा ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात अशा ठेवींना मुदत ठेवी किंवा निश्चित कालावधी ठेवी या नावानं संबोधलं जातं. मग आता कोणकोणते आहेत बघा, तर यामध्ये आवर्त ठेव ज्याला रिकरंट डिपॉझिट या नावानं संबोधलं जातं, RD ज्याला म्हणतो आपण, आणि मुदतबंद ठेव ज्याला फिक्स डिपॉझिट या नावानं संबोधलं जातं. तर अशा प्रकारच्या RD आणि FD यांचा समावेश निश्चित कालावधी ठेवीमध्ये होतो. तर ह्या आवर्ती ठेवी किंवा RD काय आहेत बघा. आवर्ती ठेवी ग्राहकांना नियमितरित्या बचत करण्यास प्रोत्साहन देतात आणि ह्या ठेवी त्याच लोकांकडून उघडल्या जातात ज्या व्यक्तीला ठरवून दिलेल्या कालावधीनंतर एक विशिष्ट रक्कम खात्यामध्ये ठेवावीच लागते. साधारणतः हा कालावधी 1 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा असतो. आपण RDचं खातं उघडलं आणि आपण समजा एक 500 रुपये ठरवून दिले की मी दर महिन्याला 500 रुपये टाकणार, तर काही करून त्या महिन्याच्या त्या विशिष्ट तारखेला तुम्हाला महिना झाला की 500 रुपये टाकावेच लागतात. नाही टाकलं तर ड्यू तुम्हाला भरावा लागतो. म्हणून एका विशिष्ट कालावधीनंतर किंवा ठरवून दिलेल्या कालावधीनंतर एक निश्चित रक्कम ग्राहकांना या खात्यामध्ये ठेवावीच लागते, म्हणून त्याला आवर्ती ठेव म्हणतात. आणि याच्यावर दिलं जाणारं व्याज थोडंफार बचत ठेव खात्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी असतं. आता शेवटचा प्रकार आहे निश्चित कालावधी ठेवीचा, तो म्हणजे मुदत ठेवी किंवा फिक्स डिपॉझिट. तर मुदत ठेवी ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. बघा, मुदत ठेवी खातं उघडायच्या अगोदरच मुदत ठेवी खात्यामध्ये तुम्हाला किती रक्कम टाकायची आणि किती वर्षासाठी टाकायची ते अगोदर ठरवून दिलं जातं. ज्या कालावधीसाठी तुम्ही रक्कम टाकली त्या कालावधी संपेपर्यंत तुम्हाला ती अमाऊंट काढता येत नाही. समजा 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष काय जे आहे ते अगोदर ठरवायचं आणि 10,000, 50,000 काय जे टाकायचे ते एकदाच टाकायचे. म्हणून निश्चित कालावधी ठेवीमध्ये ठरवून दिलेल्या कालावधीनंतर रक्कम त्या ठिकाणी काढता येते आणि म्हणून यावर सर्वाधिक व्याजदर आकारला जातो. मुदत ठेव खात्यावर सर्वात जास्त व्याजदर आकारला जातो. फिक्स डिपॉझिटवर सर्वाधिक व्याजदर बँका त्या ठिकाणी देतात. तर अशा पद्धतीने ठेवी स्वीकारणं हे महत्त्वाचं कार्य आहे आणि ह्या 4 प्रकार ठेवींचे आपण या ठिकाणी पाहिले. त्यानंतर पुढचा भाग आपण बघू. व्यापारी बँकाचं दुसरं कार्य आहे ते म्हणजे कर्ज देणे. ठेवी स्वीकारणे पहिलं काम, दुसरं काम आहे कर्ज देणे. तर व्यापारी बँका ठेवीदारांकडून घेतलेल्या ठेवींचा वापर गरजूंना कर्ज देण्यासाठी वापरतात. ज्या व्यक्तीचं आपल्या बँकेमध्ये खातं आहे आणि ज्या व्यक्तीला अचानक गृह कर्ज असेल किंवा वाहन कर्ज असेल किंवा इतर वेगवेगळ्या कामासाठी कर्ज हवा असेल, तर अशा व्यक्तींना कर्ज देण्याचं काम व्यापारी बँका करतात. बँका व्यक्ती आणि संस्थांना विविध कारणांसाठी कर्ज पुरवठा करत असतात. कर्ज, रोख कर्ज, अधिकर्ष सवलत यांचा समावेश अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी त्या ठिकाणी केला जातो. कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितका व्याजदर अधिक असतो. याशिवाय बँका रोख कर्ज, अधिकर्ष सवलत, हुंडी वटवणे या मार्गाने सुद्धा कर्ज पुरवठा आपल्या खातेदारांना त्या ठिकाणी देतात आणि म्हणून अशा प्रकारचे मार्ग या कर्ज देण्याचे आहेत. अल्प मुदती कर्ज आहे जे 1 वर्षासाठी असतं, मध्यम मुदती कर्ज जे 2 वर्षासाठी, दीर्घ मुदती कर्ज जे 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी असतं. अशा अनेक माध्यमातून कर्ज त्या ठिकाणी व्यापारी बँका देतात, म्हणून कर्ज देणे हे दुसरं काम व्यापारी बँकेचं आहे. त्यानंतर तिसरं कार्य आहे ते म्हणजे सहाय्यक कार्य. बघा, आता ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे या व्यतिरिक्त सहाय्यक कार्य सुद्धा व्यापारी बँका करतात. कोणते सहाय्यक कार्य आहे, तर व्यापारी बँका निधींचं हस्तांतरण करते. म्हणजे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसा पाठवणे, ग्राहकांच्या वतीने प्रासंगिक देणी देणे, म्हणजे वीज बिल असेल, काय आणखी वेगवेगळे बिलं असतील ज्याला आपण प्रासंगिक देणी म्हणतो, त्या देणी देणे. परकीय चलन जर असेल तर ते भारतीय चलनामध्ये रूपांतरित करून देणं. सुरक्षित ठेव कप्पा म्हणजे दागदागिने जर आपण काही ठेवायचे म्हणलं बँकेमध्ये, तर असे दागदागिने किंवा महत्त्वाचे कागदपत्र ठेवण्यासाठी लॉकर्स ज्याला आपण म्हणतो सुरक्षित ठेव कप्पा, तो उपलब्ध करून देणे. शेअर मार्केटचे व्यवहार करणाऱ्यांसाठी डीमॅट खातं सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देणे. इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे. त्यानंतर मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे. इतरही सर्व प्रकारचे सहाय्यक कार्य व्यापारी बँका करतात. आणि त्यानंतर शेवटचं व्यापारी बँकेचं कार्य आहे ते म्हणजे पतनिर्मिती करणे. आणि म्हणून पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकांचे अतिशय महत्त्वाचं असं काम आहे. खातेदारांनी व्यापारी बँकेमध्ये खाते उघडलं आणि आपल्या खात्यावर विशिष्ट रक्कम ठेवली की त्याला म्हणतात व्यापारी बँकेच्या भाषेमध्ये म्हणतात प्राथमिक ठेवी. आणि अशा प्राथमिक ठेवींच्या आधारावर व्यापारी बँका पतनिर्मिती करतात. निव्वळ मागणी आणि वेळेचे दायित्व
यापैकी राखीव गरजांची पूर्तता केल्यानंतर शिल्लक रक्कम कर्ज देण्यासाठी वापरतात. अशा प्रकारे बँकांनी दिलेल्या कर्जामधून दुय्यम ठेवी ज्या आहेत त्या दुय्यम ठेवी निर्माण त्या ठिकाणी होतात. आणि म्हणून एक विशिष्ट अशी अमाऊंट ठेवून घेतात. समजा एका व्यक्तीनं आपल्या खात्यामध्ये 10,000 रुपये नेऊन ठेवले, तर व्यापारी बँका काय करतात, त्याच्यामधून काही रक्कम ठेवून घेतात. म्हणजे 20% रक्कम ठेवून घेतात. समजा 2,000 रुपये ठेवून घेतात आणि 8,000 रुपये कर्ज देण्यासाठी वापरतात. तर अशा पद्धतीने एकाकडून दुसऱ्याकडं, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडं हे जे काही कर्ज त्या ठिकाणी जातं किंवा हे जो काही पैसा जातो त्यालाच पतनिर्मिती करणं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून अशा पद्धतीनं पतनिर्मिती करतात. जेव्हा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवते तेव्हा कर्जाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाते. ठेवी म्हणून कर्जाची रक्कम मिळवणारी बँक राखीव स्वरूपात काही भाग बाजूला ठेवते. राखीव गरजा भागल्यानंतर उर्वरित रकमांमधून कर्ज दिले जाते. ही प्रक्रिया देशातील संपूर्ण बँकिंग प्रणालीद्वारे अनुसरण केले जाते. थोडक्यात व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात, ठेवीतून कर्ज देतात, कर्जातून ठेवी निर्माण करतात आणि याच्या माध्यमातूनच पतपैशाची निर्मिती व्यापारी बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. तर अशा पद्धतीनं ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, सहाय्यक कार्य आणि पतनिर्मिती करणे हे 4 कार्य व्यापारी बँकेचे आहेत. ते आपण थोडक्यात या ठिकाणी पाहिले. तर इथं आपण थांबू. पुढचा भाग आपण उद्याच्या तासाला पाहू. तोपर्यंत धन्यवाद.